बेटा? माझी बॅग. तुझी बॅग? आपण त्या अंकलला सांगूया काढायला. दादा दोघांच्या बॅग काढून द्या. मम्मा आपण कुठे आलोय? आपण आपल्या घरी आलोय बेटा. चला चपला काढायच्या आपण. चला ये 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 काढायचे. आजी आजोबा. हा थांबा थांबा थांबा. आली का? ही कोण आहे? ही तुझी आजी, पणजी आजी. ही कोण आहे? हे तुझे आजोबा. ईशा बेटा कशी आहेस तू? मी छान आहे. तू ओळखलं नाही आजोबांना? नाही. या आत या आता. वा 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 शाबाश. ये ग माझी सोनुली. बसा बसा. तू सई ना? हो सई मावशी. सई मावशी. हाय. ईशा ये बाळा माझ्याकडे ये. नाही येणार मी. ये ना बाळा. इशू तू जेव्हा बाळ होती ना तेव्हा माझ्या मांडीवर बसून खेळायचीस माहितीये का? चल ना मम्मा. कुठे? बेड वरती. आजीला विचार, आजीने तुझा बेड कुठे ठेवला आहे? कुठे आहे माझा बेड? अगो बाई ईशाचा बेड तर काऊनी नेला. भुर्र. अरे बापरे, आता काय करायचं? चहा प्यायचा. हे घ्या. अरे थँक्यू. मम्मा मला पण. इशू आपण चहा पितो का रोज? काय पितो आपण? काय पितो? दूध. आणू तिच्यासाठी दूध? ती कसं घेईल? साखर घालून की नुसतं? आणि गरम किती करू? राहू दे, मी करते नंतर. मला नुसतं चहा हवाय. ये बाळा मी देते तुला चहा. ये ये लवकर इकडे ये. ये 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 ये. आणि गो बाय माझी ती. थँक्यू. ते पंजोबा आहेत ना ते पण तुला चहा देणार आहेत. जा त्यांच्याकडे. ये ये पिल्लू ये. ये जवळ ये. नाही. ओके नो प्रॉब्लेम. आजी मी जरा जाऊन येते. हा ओके नो प्रॉब्लेम. बाय. कसं ग ते
काय होतंय की इतक्या संख्येने पेशंट येतात की खूप धावपळ होते मॅडम. म्हणजे मी सगळ्यांना अटेंड करतोय, आपण त्यांचे रेकॉर्ड सुद्धा मेंटेन करतो ना, सो त्या टेक्निकल कामामध्ये थोडासा वेळ जातोय. यायलो खरंय तुमचं. या गोष्टी मानसी असताना इतक्या सहजपणे व्हायच्या ना. पण मॅडम मी काय म्हणतो, आपण एखादा व्हिजिटिंग डॉक्टर अपॉइंट करूया का? एक्सक्यूज मी मॅम. अरे संपलेत का सगळे पेशंट? नाही, अजून एक आहेत. त्यांच्या मुलीचं चेकअप आहे. मी त्यांना आतमध्ये बसवलंय. बाहेर आता बाकी सगळं शांत आहे ना? खूप गोंधळ होता मॅम. ॲक्च्युली सध्या ना पेशंट्स खूप वाढलेत आणि त्यांना अटेंड करायला ना आपल्याकडे पुरेशी माणसंही नाही आहेत. त्यामुळे जरा ताण होतो मॅम. मी पण मॅडमना हेच म्हणत होतो. मला कल्पना आहे, मला दिसतंय ते सगळं. विक्रांत डिप्रेशनमध्ये गेल्यापासून होतं हे सगळं. एनिवे, इतर पेशंट्सना कल्पना दिलेली आहेस ना की थोडा वेळ लागेल म्हणून? हो मॅम. मी तुमच्यासाठी कॉफी सांगू का? म्हणजे तुम्हाला पण जरा फ्रेश वाटेल. प्लीज सांग. अगदी माझ्या मनातलं बोललीस. नाही, 5 मिनिटात कॉफी पिते, मग तू पेशंट्सना आत पाठव. डॉक्टर विकास, हां तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता. ओके. खरं तर तुम्ही दोघे आहात ना, त्याचा खूप आधार आहे मला. आजचं मी कॅरी. कालपासून ना मी माझी एक फाईल शोधतेय. ते असं झालं ना की मग माझी चिडचिड वाढते. आता तुमच्या राईट साईडच्या कपाटात 2 नंबरच्या कप्प्यात बघा. तू ठेवलेलीच ही फाईल? पण हे तर सारिकाचं काम आहे. पण हेच तर तुम्ही आता सांगितलं, इन्व्हॉल्वमेंट महत्वाची. एक कुटुंब होणं आवश्यक असतं. मग कुटुंबात माझं काम तुझं काम असं वेगळं नसतं ना. आहा, किती मस्त ड्रेस आहे. हे कोणी आणला? मम्मा. कसं गोड दिसत ग अगदी. मावशी माझ्यासाठी खाऊ आणला? नाही ग, भाजी आणली. ओके, नो प्रॉब्लेम. म्हणू या सईनं आपलं घर अगदी छान ठेवलंय. आम्ही गावाहून आलो ना तेव्हा सगळं अगदी टापटीप होतं. नाही, तुझं गाव कुठलं? रोहा. जॉबसाठी आले मी मुंबईत. कॉल सेंटरमध्ये जॉब लागल्यावर लगेच घेतला. घरी गरज होती ना, त्यामुळे मग जास्त विचार नाही केला. मुंबईत पेइंग गेस्ट म्हणून जागा शोधत होते, पण इथे सगळं खूप महाग आहे ग. त्या मानाने तुझे आजी आजोबाच खूप कमी पैसे घेतात माझ्याकडनं. ते राहू दे ग, ते कशाला सांगतेस. आम्हालाही एक चांगलं माणूस हवं होतं घर नीट ठेवण्यासाठी. पैशाचं काय एवढं महत्व आहे? हो ना, तू आम्हाला खात्रीची वाटलीस आणि तू तशी आहेसच. तू इतकं छान सांभाळलंस की गेली 2 वर्ष आम्हाला घराची अजिबात चिंता नव्हती. खरंच आहे. मी आलेच. हं. ओके, नो प्रॉब्लेम. आता जर का हे खाल्लं नाहीस ना तर मात्र मला वाईट वाटेल. मला नकोय आई. अरे असं काय? खा ना, तुला आवडते ना भेळ, म्हणून मुद्दाम मागवली मी. घे. तुला आठवतं का तू हॉस्पिटलला जायचास तेव्हा मी भेळ दिली की म्हणायचास आता हे कांदा वगैरे घातलेलं खाल्लं तर पेशंट जातील पळून. काय आठवते ना विक्रांत?
झालं वहिनी? विक्रांतनं भेळ खाल्ली? गीता, अगं लहानपणी मुलं हट्ट करतात भेळ हवी म्हणून, आणि आपण त्यांची समजूत काढतो. अरे नको खाऊ, पोट बिघडेल, बाहेरचं खाऊ नये. आणि आता उलटच चाललंय. मी विक्रांतच्या मागे हे खा ते खा म्हणून मागे लागली आणि तो मुलगा काही खायला तयार नाहीये. त्याने काहीतरी खावं, त्याच्या पोटात काहीतरी जावं म्हणून जीव तिळतिळ तुटतोय. मला कळतंय सगळं. काय करावं म्हणजे त्याला बरं वाटेल, मला काही समजेनासच झालंय. तुम्ही नका ना रडू. विक्रांत बरा होईल खरंच. अगं इतका हुशार डॉक्टर मुलगा माझा, आता त्याच्यासाठी कुठला डॉक्टर शोधू ग? निर्मला वंस त्याला सायकॅट्रिस्ट कडे पाठवतायत ना, त्याची खूप मदत होईल. आपला विक्रांत पूर्वीसारखा होईल. ती एवढीशी ईशा दिल्लीला गेली, ते त्याने इतकं मनाला लावून घ्यावं, मला काही कळेनासच झालंय. 3 वर्ष झाली ग आता. आधीच 1 वर्ष बरा होता, पण नंतर ना हळूहळू स्वतःला आपल्याच कोशात बंद केलं त्यांनी. आणि आता तर आपला विक्रांत वेगळे डिसिजन्स घेत होता. कोणालाच पटत नव्हतंच, त्याला हवं होतं, त्यामुळे एकटा पडला असेल तो. अगं पण मला नाही बघवते त्याची ही अवस्था. माझा मुलगा लाखात एक, इतका सहनशील, इतका शांत, त्याची ही अशी अवस्था नाही बघू शकते मी. काळीच तुटतं ग माझं गीता. मी काही करू शकत नाही गीता. बहिणी प्लीज रडू नका. चला 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 बसा. गुड गुड. आता आपण छान हेअर बँड घालू. इशू कुठे चालली? भूर. ए मावशी येऊ दे. मी पण येणार. मस्त मस्त कपातून काय आणलंय इशू साठी. दुसऱ्या कोणाला देणार नाही बर का. देणार नाही इशू दूध. ईशा मला दे ना प्लीज. अय्या लब्बड मुलगी. मग आता मावशीला काय? काहीच नाही. चला निघायचं आपण. आजी आम्ही येतो हा अर्ध्या तासात. बघते जरा हिला इथली बाग आवडते का. तू एकटी जाशील? हो जोबा. हो त्यात काय. दिल्लीत आम्ही रोज संध्याकाळी फिरायला जायचो. आमच्या घराजवळच एक छोटी बाग होती आणि गंमत म्हणजे तिथे 2 आजोबा यायचे, सिंग अंकल आणि परम अंकल. सिंग अंकल आईस्क्रीम. चला चला आता उशीर होईल, आम्ही निघतो. चला पिल्लू. येस मम्माची पर्स. चला टाटा. बाय. आता तू कधी परत यायचेस? मी पहाटे 6 पर्यंत येईन परत. अगो बाई आमचं टायमिंग असंच असतं आजी. एरवी मी संध्याकाळी 6ला जाते. माझा जेवणाचा डबा बरोबर घेऊन जाते, पण आज नाही जाणार आहे. आज थांबीन, सगळ्यांचं जेवण करीन, आपण एकत्रच जेवूया. मानसी आणि ईशा आले आहेत ना. आणि आजी तुम्ही काहीही करू नका, मी करणार आहे सगळं.
काय ग हल्ली या अशा नाईट शिफ्ट असतात? ही काही वेळ आहे काय कामाची? अहो असंच असतं हल्ली. तू ऑफिसची वेळ बदलून का घेत नाहीस? दिवसात जात जा ना. आजोबा, ते माझ्या हातात नाहीये, पण ही नोकरी माझ्या हातात असणं खूप महत्वाचं आहे. आणि माझ्याबरोबर खूप मुली असतात. काळजी करू नका, न्यायला आणि सोडायला मला कंपनीची बस येते. आहे, तयारी करते. जग किती बदललंय ग. अहो तुम्ही आता आणखीन एक काळजी डोक्याला लावून घेऊ नका, कळलं? बरं. आज मला ना खूप आठवण आली विक्रांत आणि मानसीची. खर तर त्या दोघांच्या नसण्याने इतका लोड आलाय ना. मानसीच्या जागी मी खूप मुलींना ट्राय केलं, पण कोणीही धड मिळत नाही. चाललेलं असतं कशी बशी ऍडजस्टमेंट करते आणि कामं होत आहेत आपली. वंस, विक्रांत कधी जाणार क्लिनिकला? बघूया, म्हणजे त्याची प्रोग्रेस कशी होते ते बघूया ना. तसा ना तो बोलतो छान, पण मूड खूप स्विंग्स होतात ना ग त्याचे. कसा करू शकेल तो काम, सांग ना. म्हणजे नाही, म्हणजे तो होईल ना बरा? हो, तू बोलाव ना त्याला, मी बोलते त्याच्याशी. हा. काय ग निर्मले, मला हाक न मारता इथे गप्पा मारत बसलीस होय ग? अरे नाही नाही नानू मामा, असं काही नाहीये. मी तुझ्याशी बोलणारच होते. कसा आहेस? काय जिवंत. आणि काय ही भाषा का वापरतोयस तू? अरे फक्त कंबरच मोडली तुझी. मी त्याला म्हटलं आत्या आलीये, चल गप्पा मारायला. फिरायला जात नाही का विक्रांत? विक्रांत, फिरायला नाही गेलास? जातो मी फिरायला कधी कधी, त्यात काय? अरे रोज जायचं फिरायला, खूप फ्रेश वाटतं मग आपल्याला. नानू मग मला घेऊन जा ना. ऐ निर्मले, अगं तो माझ्या बरोबर यायचाच नाही. हल्ली मला खूप वेळ लागतो ना चालायला. पूर्वीसारखं असं भरभर भरभर चालता येत नाही मला. हा, जेवायला मात्र आम्ही एकत्र बसू शकतो, आणि तेवढं काही माझं कमी झालेलं नाहीये. अगं अलका, विक्रांतच्या आवडीचं करतेस ना? हो करते ना. रोज स्वयंपाकात काही ना काहीतरी त्याच्या आवडीचं असतंच. काय मग अगदी भरपूर जेवतोस ना रोज? हो, मी सगळं व्यवस्थित करतो. सगळं ठीक आहे. आय एम फाईन. अरे निघाला? हो, जरा पडतो.